हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये. ही ताज्या मटारची एकदम कुरकुरीत व खुसखुशीत अशी गरमागरम कचोरी खूप छान अशी बनते. ही कचोरी बनवायला अगदी सोपी आहे व झटपट तयार होते. सध्या बाजारामध्ये ताजे मटार आहेत. या ताज्या मटारची ही एकदम खुसखुशीत अशी कचोरी आज आपण तयार करणार आहोत. ही गरमागरम मटार कचोरी तुम्ही चिंचेच्या चटणीसोबत, पुदिना चटणीसोबत खाऊ शकता किंवा या गरमागरम कचोरीसोबत फक्त तळलेली हिरवी मिरचीसुद्धा एकदम भन्नाट अशी लागते. चला तर मग आपण बनवूया आपली आजची ही रेसिपी. कचोरी तयार करण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला एक पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे मी 2 कप मैदा घेतलेला आहे. मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं तरीसुद्धा चालेल. अर्धा चमचा मीठ घातलेला आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा ओवा हातावरती क्रश करून घालायचा आहे. ओवा घातल्यामुळे आपण कचोरीसाठी जे वरतील आवरण तयार करतो त्याला टेस्ट छान येते. आपण ज्याची पारी तयार करतो ती पारी एकदम खुसखुशीत बनते व चवीला एकदम छान लागते. आता इथे मी 2 ते 3 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. हे तेल आपल्याला आता या पिठामध्ये घालायचं आहे. तेल गरम आहे त्यामुळे अगोदर आपल्याला चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे हे आपण मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण हे हाताच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. सर्व मैद्याला हे तेल व्यवस्थित असं लागलं पाहिजे याप्रमाणे आपण हे मिक्स करून घेऊया. इथे तुम्ही पाहू शकता हे सर्व मी व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे. या पिठाची हातामध्ये घेतल्यानंतर याची मूठ वळेल इतपत यामध्ये आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ घट्टसर असं मळून घ्यायचं आहे. आपण चपातीला जसं पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. इथे मी तुम्हाला फक्त मैद्याच्याच पिठाची कचोरी दाखवत आहे. तुम्ही याऐवजी फक्त गव्हाचं पीठ घेतलं तरीसुद्धा चालेल किंवा 1 कप गव्हाचं पीठ व 1 कप मैदा घेतला तरीसुद्धा चालेल. आता इथे तुम्ही पाहू शकता अगदी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मी घट्टसर असं मळलेलं आहे. कचोरीचं पीठ हे आपल्याला घट्टसरच मळायचं आहे त्यामुळे कचोरीला खुसखुशीतपणा छान येतो. आता इथे हे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे. यावरती झाकण ठेवून हे आपण साईडला ठेवून देऊ. आता आपण कचोरीचं सारण तयार करण्यासाठी साहित्य घेतलं आहे. 2 वाटी मटार, 4 ते 5 काळी मिरी, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा बडीशेप, 1 चमचा साबूत धने, अर्धा इंच आल्याचे तुकडे घेतले आहेत, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, थोडीशी कोथिंबीर व 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत. आता आपण एक वाटण तयार करणार आहोत. यामध्ये आपल्याला हिरवी मिरची, आलं, लसूण तसेच यामध्ये आपल्याला जिरे, बडीशेप, मिरे, साबूत धने हे सर्व घालायचं आहे व मिक्सरला फिरवायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता हे मिक्सरला मी फिरवून घेतलेलं आहे. जाडसर असं याचं वाटण तयार केलेलं आहे. आता आपण हे वाटण एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मटार घालायचे आहे. आता हे मटार आपल्याला मिक्सरला फिरवून बारीक असे वाटून घ्यायचे आहेत. इथे मी हे मटार मिक्सरला वाटले आहेत. तुम्ही पाहू शकता इतपत बारीक आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. आता आपण कचोरीसाठी लागणारं सारण तयार करूया. इथे मी पॅन ठेवलेला आहे. यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण जे वाटण तयार केलेलं आहे, हिरवी मिरची, लसूण, आलं याचं वाटण आहे ते टाकायचं आहे. आता हे आपल्याला 1-2 मिनिटे परतवून घ्यायचं आहे. आता हे वाटण मी 2-3 मिनिटे परतवून घेतलं आहे. याचा कलर चेंज झाला आहे. आता यामध्ये आपल्याला आपण जे हे मटार वाटून घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत. आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे व 1-2 ते 3 मिनिटे आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. या मटारमधील ओलसरपणा कमी होईपर्यंत आपण हे परतवून घेणार आहोत. 1-2 ते 3 मिनिटे आता हे मिश्रण मी परतवून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. हे व्यवस्थित असं मिक्स करून आपण हे परत 1-2 मिनिटे परतवून घेणार आहोत. आता इथे तुम्ही पाहू शकता हळूहळू हे मटारचं मिश्रण अगदी सुट्ट होत आहे. आपण आणखी 1-2-3 मिनिटे हे मिश्रण परतवून घेणार आहोत. ओले मटार हे थंडीच्या दिवसातच बाजारामध्ये येतात. ओल्या मटारची भाजी, उसळ
कचोरी, करंजी सर्वांनाच फार आवडते. ओल्या मटारची कचोरी तर लहान मुले अगदी आवडीने खातात. आता इथे हे मिश्रण मी 2-3 मिनिटे परतवून घेतलं आहे. हे बनून तयार आहे. आपण गॅस बंद करूया. आता 2 ते 3 मिनिटानंतर हे मिश्रण थंड झालेलं आहे. आता याप्रमाणे थोडं मिश्रण घेऊन आपल्याला याचे छोटे छोटे गोळे तयार करायचे आहेत. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईकसुद्धा करा. आता इथे याचप्रमाणे मी सर्व सारणाचे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहे. इथे मी सर्व सारणाचे याप्रमाणे गोळे तयार करून घेतलेले आहेत. 10 ते 11 गोळे बनून तयार झालेले आहेत. आता आपण जे पीठ मळून ठेवलं होतं ते सुद्धा छानपैकी मुरलेलं आहे. आता परत एकदा थोडासा तेलाचा हात घेऊन किंवा असंच आपण हे पीठ 1-2 मिनिटे मळून घेऊया. हे पीठ मळून झालं आहे. आता या पिठाचे सुद्धा आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. आता इथे तुम्ही पाहू शकता याप्रमाणे छोटे छोटे आपण पिठाचे गोळे तयार करणार आहोत. आता इथे मी पिठाचे सुद्धा गोळे तयार केलेले आहेत. आता यातील एक उंडा आपल्याला घ्यायचा आहे किंवा एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे व त्याची याप्रमाणे पारी तयार करून घ्यायची आहे. आता यामध्ये आपण जो सारणाचा एक गोळा तयार केला आहे तो भरायचा आहे. अंगठ्याने दाबत दाबत ही पारी आपल्याला बंद करून घ्यायची आहे. आपण पुरणपोळीसाठी जसा उंडा भरतो त्याप्रमाणे हे या पारीमध्ये भरून घ्यायचं आहे व ही पारी आपल्याला बंद करून घ्यायची आहे. ही पारी बंद करते वेळी व्यवस्थित बंद करा म्हणजे तेलामध्ये टाकल्यानंतर फुटणार नाही. आता याप्रमाणे आपल्याला हाताच्या साहाय्याने प्रेस करून ही कचोरी तयार करायची आहे. म्हणजेच आपल्याला याला थोडंसं चपटं करून घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता याप्रमाणे ही कचोरी मी तयार केलेली आहे. आता बाकीच्या सर्व पिठाच्या आपण कचोऱ्या तयार करून घेऊया. साईडला मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. इथे आपल्या कचोऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत. आता आपण या तळून घेऊया. आता इथे तेल गरम झालेलं आहे. कचोरी तळण्यासाठी कधीही तेल एकदम कडकडीत गरम करायचं नाही. तेल हे मीडियम गरम असावं. इथे तेल छान गरम झालेलं आहे. मीडियम फ्लेमवरती आपल्याला कचोरी तळायची आहे. आता तेलामध्ये आपण कचोरी सोडून घेऊया. एका टायमिंगला इथे मी 2 ते 3 कचोरी तेलामध्ये सोडणार आहे. कचोरी तळतेवेळी आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे. मीडियम फ्लेमवरती ही कचोरी आपल्याला छान लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे. मीडियम फ्लेमवरती कचोरी तळल्यामुळे ती छान क्रिस्पी होते व आतल्या बाजूने सुद्धा छान व्यवस्थित तळली जाते. आता कचोरी तेलात सोडल्यानंतर 1-2 मिनिटे आपल्याला ही कचोरी अशीच ठेवायची आहे. 1-2 मिनिटानंतर आपल्याला ही पलटवून घ्यायची आहे. इथे तुम्ही पाहू शकता कचोरी छान अशी फुगलेली आहे. आता आलटवून पलटवून मीडियम फ्लेमवरती छान लालसर रंग येईपर्यंत आपण या कचोऱ्या तळून घेणार आहोत. 1-2 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता कचोरीचा रंग चेंज झालेला आहे. त्याला हलकासा लालसर रंग आलेला आहे. आपण या कचोऱ्या छान ब्राऊन होईपर्यंत तळणार आहोत. आणखी 1-2 मिनिटे ही कचोरी आपल्याला तळून घ्यायची आहे. आता आणखी 2-3 मिनिटे या कचोऱ्या मी तळलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता याचा कलर छान लालसर असा झालेला आहे. या कचोऱ्या छान अशा तळलेल्या आहेत. आता या कचोऱ्या आपण तेलातून बाहेर काढूया. इथे तुम्ही पाहू शकता किती छान टम्म या कचोऱ्या फुगलेल्या आहेत. आता आपण सर्व कचोऱ्या साईडला काढून घेऊया. आता याचप्रमाणे आपल्याला बाकीच्या सर्व कचोऱ्या तळायच्या आहेत. मीडियम फ्लेमवरती आपण सर्व कचोऱ्या तळून घेणार आहोत. इथे तुम्ही पाहू शकता कचोऱ्या छान फुललेल्या आहेत. एकदम खुसखुशीत अशा बनवून तयार झाल्या आहेत. तर अशा प्रकारे आपली ही मटार कचोरी बनवून तयार झालेली आहे. ही कचोरी एकदम खुसखुशीत व एकदम टेस्टी अशी बनवून तयार झाली होती. ही चटपटीत अशी मटार कचोरीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. तुम्हाला आजची ही मटार कचोरीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा, तसेच बेल आयकॉन क्लिक करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग आपण भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.